नमस्कार मंडळी. तर माझा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण की मी काल पण व्हिडिओ बनवली होती, तर माझ्या व्हिडिओला व्ह्यूज खूप नाही आले, पण यूट्यूबला माझे खूप आले. थँक्यू, धन्यवाद तुमचं सर्वांचं. पण मी पुन्हा एकदा आज हीच व्हिडिओ बनवाल की प्लीज सगळ्यांनी मराठी माणसांनी एकत्र या आणि आपला एकच पक्ष निवडा. मराठी म्हणजे दोन आहे, ते एक नाही, एक पक्ष आहे, तो म्हणजे इंजिन आणि मशाल. आपले राज ठाकरे साहेब, आपले उद्धव ठाकरे साहेब यांना मत द्या. आज ते आपल्यासाठी, राज ठाकरे साहेबांचा एकही पक्ष नसून आज ते आपल्यासाठी एवढ्या वर्ष मराठी माणसांसाठी लढतात आणि फक्त एकच बोलतात ते की मराठी माणूस जागवा आता तरी. आणि खरंच काल मी ती बघितली ना, त्यांची हे काय बोलतात भाषण, त्याच्यामध्ये त्यांनी जे दाखवले भारताचा मॅप, तर खरंच यार हे खरं आहे. इकडं आपल्या रस्त्यावर आहे ना, येतात ना इकडे एक मराठी, कधी मी बघितला नाही. मच्छी विकणारा पण भैया येतो आणि भाजी विकणारा पण भैया, कांदे बटाटा विकणारा पण भैया, पण आपला मराठी माणूस करतोय काय काय करतोय, कुठं गेला? ह्या आपले धंदे वाचवा, आपल्या महाराष्ट्रात आपण कमवलं पाहिजे. अरे आपण मराठी माणूस भाड्याच्या घरात राहतोय आणि ते इकडे स्वतःच्या घरात राहतात का? त्यांना म्हणावं भाड्याच्या घरात आले ना तुम्ही, इथं भाडे करू, आत तुम्ही भाड्याच्या घरात रूम खाली करा आणि जा. हे आपलं म्हणणं पाहिजे. त्यांच्या युपीला आहे का हो आपलं घर? त्यांच्या युपीला चालेल का हो आपली मराठी भाषा? तर आज प्लीज माझी कळकळून तुम्हाला विनंती आहे, तुम्ही प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक पण नका करू आणि कमेंट पण नका करू. मी म्हणेन जरी तुमची इच्छा असेल शेअर पण नका करू, पण प्लीज आज तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना, राजसाहेब ठाकरेंना मत द्या आणि प्लीज आपलं मराठी माणूस निवडून आणा आणि प्लीज आपली मुंबई वाचवा. प्लीज आपली मुंबई वाचवा, ही तुम्हाला माझी कळकळून विनंती. आपल्या मुंबईसाठी सगळ्यांनी एकत्र, आज तो एक मनुष्य आपल्यासाठी लढतोय, तो आपण 10 जण येऊन त्याच्याबरोबर नाही राहू शकत. तर माझं यात काही चुकलं असेल तर माफ करा, पण प्लीज मत हे आपल्याच माणसाला द्या. हर हर महादेव.